अ, वाळवे तालुक्यातील तमाम माझ्या तरुण भावांनो, वडील भावांनो आणि मायमावल्यांनो, वाळवे तालुका शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेती संघर्ष समितीमार्फत आज मी माझ्या सहकार्यासमोर सर्वांना आवाहन करतो की हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करणार आहे, जमिनी छारपड होणार आहेत आणि अनेक अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. यामुळंच या महामार्गाचा प्रचंड मोठा धोका हा वाळवे तालुक्यास बसणार आहे आणि म्हणून संपूर्ण वाळवे तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वारणा आणि कृष्णा नद्या आहेत, या नद्याचा सुपीक पट्टा हा नापीक होणार आहे आणि ह्या सगळ्याच जमिनी उद्ध्वस्त होणार आहेत. म्हणून आम्ही सर्वांनी यावरती शनिवारी 25 एप्रिल 2026 रोजी 11 वाजता राजाराम बापू नाट्यगृह इथं मेळावा ठेवला आहे आणि या मेळाव्यामध्ये मी सगळ्या शेतकऱ्यांना मगाशी सांगितलं तसं आवाहन करतो की आपण सर्वजण या मेळाव्यात यावं आणि हा लढा आपण मजबूत करूया की जेणेकरून सरकारनं आपली गरज नसताना हा शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादलाय. त्याच्यामुळं असणाऱ्या उपसा जलसिंचन योजना, पाणी पुरवठा योजना, 2 गावाची कनेक्टिव्हिटी, हे सगळं चित्र भयानक होणार आहे. याच्यावर अवलंबून असणाऱ्या वाळवे तालुक्यातील बाजारपेठा, शिक्षण संस्था आणि सहकारी साखर कारखाने हे सगळं मोडकळीस येणार आहे. आणि म्हणून आमची तमाम विनंती आहे सगळ्या माझ्या वाळवे तालुक्यातल्या की राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळेजण या मेळाव्याला या. तशा पद्धतीत आम्ही राजकीय सगळ्या पदाधिकाऱ्यांना पत्र पोच केलेले आहेत की तुम्ही या मेळाव्यात हजर व्हा आणि आपली मेळाव्यात भूमिका स्पष्ट करा की जेणेकरून हा लढा तीव्र स्वरूपाचा करता येईल आणि आपल्या तालुक्यावर एक मोठा अन्याय आणि लादला गेलेला शक्तीपीठ आपल्याला रद्द करायला भाग पाडावं, अशा तऱ्हेचं आम्ही त्यांनाही आवाहन केलेलं आहे. मला खात्री आहे आपला मेळावा यशस्वी होईल आणि तरी आवाहन करतो की या मेळाव्यास बहुसंख्येनं हजर राहावं. धन्यवाद. त्या तालुक्यातून म्हणजे शिरोळ तालुक्यातून आणि मिरज तालुक्यातून जो रद्द केला, शासनानं असं त्याच्यात नमूद केलंय की तीव्र संघर्ष त्यांनी केला म्हणून आम्ही इकडे महामार्ग टाकत आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही इथं संघर्ष करणारी माणसं नाहीत, परंतु पडद्यामागचा हेतू त्यांचा कुटील डाव आहे, तो राजकीय हेतू आहे. शक्तीपीठ महामार्ग करणं हा राजकीय त्याला हेतू ठेवून हा त्यांनी केलेला डाव आहे आणि त्या पाठीमागे त्यांना नवीन पद्धतीत अनेक कोटीचं कमिशन मिळणार आहे. साधारणपणे 1,20,000 कोटीचा हा जो रस्ता आहे, त्या रस्त्याचा जर आपण विचार केला 840 किलोमीटरचा, तर 1 किलोमीटरचा जो रस्ता जाणार आहे तो साधारण 200 कोटीच्या वर किलोमीटरचा खर्च जर येत असेल, तर यांना लोकशाहीमध्ये निवडणुका न लढवता हुकुमशाही पद्धतीनं राज्य करण्यासाठी आमदार, खासदार ही सगळी खरेदी करण्याची यंत्रणा आणि त्याचे डाव करून त्यांना सत्ता हस्तगत करायची आहे आणि धर्मांध राजकारण करून लोकांच्या मध्ये एक विषमता पसरून चालू मुद्द्यापासून बाजूला जायचं आहे. एवढ्यासाठीच नव्हे तर अदानी उद्योग समूह आहे त्याच्या हितासाठी म्हणून 48 टनाचं जे लोड वाहतूक करणारे जे मोठ्या गाड्या आहेत, डंपर्स आहेत, मालगाड्या आहेत, यातनं त्या बंदरापर्यंत न्यायच्या आहेत. मध्यपीठ शक्तीपीठ जो आहे गोव्याचं तिथंपर्यंत. मग मला असा आम्हाला प्रश्न पडतो सगळ्या सामान्य माणसाला की 48 टन 50 टन गाड्या जाणारा भक्त आमच्यामध्ये इथं आहे का? अगदी तुमच्या नागपूर पासून आमच्या गोव्याच्या त्या पत्रादेवीपर्यंत. मग ही नवीन जी जनतेच्या सामान्य माणसापर्यंत भूमिका कळायला पाहिजे की नेमकी 40-50 टनाचा जर त्यावरती मालट्रक जाणार असेल तर मग हा कोणत्या भक्ताचा आहे? फडणवीसाचा आहे, अदानी अंबानीचा आहे का अमित शहाचा आहे? हे गौड बंगाल आहे, हे लोकांना माहीत पडायला लागलेला आहे आणि त्यामुळंच हा आता आम्हाला कायमचा रद्द व्हावा ही आमची भूमिका आहे.
आमचं सगळ्याच वाळवा तालुक्यातल्या शेतकरी बचाव समितीचं असं म्हणणं आहे की या रस्त्याची गरज नाही. याला पर्यायी असा एक पॅरलल रोड आहे. असं असताना 1,20,000 कोटी रुपये नवीन खर्च करायचे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या पैशाची धुळदाण करायची. आधीच महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत, त्यांनी 8 लाख कोटी रुपये कर्ज आधीच काढलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये या रस्त्याची गरज काय? दुसरा मुद्दा असा आहे की या रस्त्यामध्ये जाणारी जमीन आणि बाधित होणारी जमीन म्हणजे क्षारपड होण्याची, पाणी तुंबल्यामुळं, 2 नद्या असल्यामुळं, पुरामुळं जी गावं उद्ध्वस्त होणार आहेत त्याची आकडेवारी हे वाळवा तालुक्यातल्या एकूण पिकाऊ जमिनीच्या 25% पर्यंत जाते. म्हणजे वाळवा तालुका उद्ध्वस्त होण्याकडे हे सगळा रस्ता आपल्याला घेऊन जाणार आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि विशेषतः फडणवीसांनी या तालुक्यातल्या जनतेची सत्य परिस्थिती समजून योग्य पद्धतीने निर्णय घेऊन हा रस्ता रद्द केला पाहिजे. त्यासाठीचा संघर्ष आता आम्ही उभा केलेला आहे आणि आमचं सगळ्याच राजकीय पक्षांना आव्हान आहे की तुम्ही जनतेसोबत राहणं, जनतेच्या हितासोबत राहणं हे आमच्या दृष्टीनं अपेक्षित आहे. म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांना आम्ही 25 तारखेला बोलवलंय. त्यांनी त्यांच्या पक्षाची शक्तिपीठाच्या संदर्भातली भूमिका ही स्पष्टपणे मांडावी असा आमचा आग्रह आहे. विकासाचे प्रकल्प झाले, त्या प्रकल्पांच्या वेळेला ज्यांची जमीन जाते, जे भूमिहीन होतात किंवा अल्पभूधारक बनतात त्यांना वेगळी जमीन देण्याचा, त्यांच्या पुनर्वसनाचा, गाव गेलं तर, घर गेलं तर घर परत बांधून देण्याचा असा कायदा होता पुनर्वसनाचा. आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी स्वतःची गावं, स्वतःच्या जमिनी देऊन महाराष्ट्राच्या विकासामध्ये एक मोठी भर गाठली. म्हणून धरणं झाली, म्हणून कालवे झाले, म्हणून सहकारी साखर कारखाने निघाले, MIDC निघाल्या. पण आत्ताचे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या बद्दल विचार करायचंच बंद केलेलं आहे. ते संवेदनाहीन झालेले आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत. त्यामुळं या रस्त्यामध्ये जे भूमिहीन होतील किंवा अल्पभूधारक होतील किंवा ज्यांच्या योजना, पाण्याच्या योजना, सिंचनाच्या योजना, विजेच्या योजना ह्या बाधित होणार आहेत, कट होणार आहेत किंवा नादुरुस्त होणार आहेत, त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा विचार ह्या नव्या कायद्यामध्ये त्यांनी केलेला नाही. त्यामुळं एकंदरीत जनतेच्या बाबतीमध्ये संवेदनाहीन असलेल्या राज्यकर्त्यांनी फक्त जर कमिशनसाठीच हा रस्ता करायचा असा घाट घातला असेल तर मला असं वाटतंय की महाराष्ट्रातली जनता आणि वाळवा तालुक्यातले शेतकरी हे सहन करणार नाही.